सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण, बीड पोलीस थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार, पोलीस कोठडी होण्याची शक्यता। खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यानं कारवाई। शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं घर, यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडं जप्त। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं? अंजली दमान यांचा ट्विट करत संताप। आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर। महायुतीत ऑफर करता नाही तर विकासाकरता काम, नाना पटोलेंनी विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं आणि जनतेचा विश्वास मिळवावा, चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला। देशात सर्व धर्म समभाव कुठे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ, हा संकुचितपणा देशाला धर्माला परवडणारा नाही, संजय राऊतांची टीका। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगाची उधळण करत तरुणाई थिरकली, कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी, कोकणात शिमगोत्सवाची सुरुवात।